सांगितलं तर सांगते परदेसी मेरे आया. मी तोंडाचा छोटा भाऊ. विल हॅव नाईस फूड. प्लेट्स घे ना तिकडे. मग आता आम्ही तिकडे ट्रेनमध्ये थांबलोय. ती ट्रेन आहे. असं मी आता टुकटुक घेतली आहे. चांगली आहे. खूप ठीक आहे. श्रीखंड सारखी वाटते ना. So it's like 5:30 समथिंग आणि मी आणि आरची उठलो आहे. मैत्री अजून झोपली आहे. सो आजचा प्लॅन थोडा दूरचा आहे. लाईक सम फोर्टला आम्ही जाणार आहोत. मला नाव नाही आयडिया. सो आम्ही लवकर उठलो कारण की आय थिंक तिकडे पोचायलाच 2 तास लागत आहेत. आणि त्याच्यानंतर आय डोंट नो काय प्लॅन आहे. आयटममध्ये मला एवढी आयडिया नाही आहे. तुम्हाला माझा आवाज जातो आहे की नाही मला हे पण नाही माहिती. मी जास्त जोरात बोलू शकत नाही कारण की मैत्री मागे झोपली आहे. आणि आम्ही आता विचार करतो की आम्ही स्कर्ट घालू की ड्रेस घालू. सो ते अजून फिगर आउट करायचं आहे. मैत्री उठल्यावर तिला रेडी करायचं आहे. आणि आमचं खाली 8:30ला ॲक्च्युली 8 o'clockलाच ब्रेकफास्ट चालू होतो. पण आम्ही 8:30ला जाणार आहेत. तयारी वगैरे करूनच आणि मग खाऊनच तिथून निघून जाणार आहे. सो वी आर इन रिअली अ रश. सो तरी अजून आम्ही लवकर खूप उठलो आहे. बट या फाईन. आम्ही फ्रेश आहेत एकदम. झोप वगैरे एकदम नीट झाली आहे. म्हटलं मी कोमिंग करून टाकते. असं मी म्हटलं आता सांगून पण टाकते तुम्हाला अपडेट. इट्स टाईप ऑफ अ सेकंड डे. काय तर ऑब्व्हियसली ट्रॅव्हल केला आम्ही आणि मग थोड्या वेळ शॉपिंगला गेलो होतो. आणि आज आम्ही साईड सीइंग वगैरे सगळं करणार आहेत. ओके. सो आय कॅन टॉक मच कारण की ऑब्व्हियसली. सो आपण परत नंतर भेटूया. सो आता मी रेडी व्हायला घेतलं आहे. आमचं सगळं फ्रेश वगैरे होऊन झालं आहे. मैत्री आत्ताच उठली आहे. सो वी थॉट की आपण पडदा वगैरे ओपन करूया आणि रेडी व्हायला घेऊया. सो आता आम्ही चाललो आहेत ब्रेकफास्टला खाली सगळे. हां खाली का जातोय आपण. खालती उतरलो असतो एवढ्यात. ती गाणं सांगितलं तर सांगते परदेसी मेरे आया. मी सांगते हां काय इथे किती रफ आहे. हॅलो गाईज. कऊ असेल सध्या कावस तू बस. यार रिली फास्ट आहे यार. ये अच्छा है. वर चालणे फास्ट. झिरोवर आले म्हणा. आज तू किती लांबे आहे यार. असं हा लंबा. मी तोंडाचा छोटा भाऊ. कालू ब्रदर छोटंसं क्यूट्स आहे. दुसरं टाईप बुक विल इट फ्रूट्स अँड स्टफ. हां दॅट इज रोल समथिंग. असं तू चॉकोस खा ना मैत्री. पोळी सब. ओ वाव नाईस. वे विल ईट. विल हॅव नाईस फूड. प्लेट्स घे ना तिकडे. मैत्री तू काय खाणार आहे. कमी घेतलं आहे. हे काहीतरी रोल आहे. हे कटलेट्स आहेत. थोडे फ्रूट्स घेतलेत आणि कॅचअप आहे. आरसीने चॉकोस घेतलेत आणि पपया घेतला आहे. हिनी चॉकोस वॉटरमेलन आणि कटलेट. ह्यानी तर बापरे पोळी आणि सामची.
आता चाललो नाथद्वाराला. सो आता मी तिथे चाललो आहे आणि बघूया कसं आहे काय आहे. आय थिंक टेम्पल आहे. आणि आम्ही स्कर्ट टॉप घालणार होतो पण आयटनरीनुसार आम्ही चेंज केला आणि आम्ही अनारकली घातली अशी पिंक कलरची. पिंक कलर आहे, मैत्री पण पिंक कलर आहे. पिंक कलर आहे, ती पण पिंक कलर घातला आणि सी आता कसं होतं आहे सगळं. सो आता मी इकडे दर्शनाला जायला लागले. छान स्ट्रीट फूड आहे, भरपूर काय काय खायला वगैरे इथे. सेलला पण आहे सध्या. आता आय थिंक अजून काय उघडलं नसेल म्हणून तरी आम्ही थोडं लवकर आलो आहे. सो आता आम्ही इकडे ती मूर्ती तुम्हाला मी जी दाखवली ती बघायला आलो आहे. आम्ही दर्शनला नाही गेलो, थोडे इश्यूज झाले म्हणून. सगळ्यांनी घेऊन जा मग. अरे आई लावायची ती लावेल. ती लावेल. अरे ते तिला नाही ग. हे तुला नाही चालतंय. सो आता आम्ही तिकडे ट्रेनमध्ये थांबलो आहे. ती ट्रेन आहे जी अशी डायरेक्ट चालते आणि मग ते आम्ही स्टॅच्यूजवळ जाणार आहेत. आय थिंक सो. रेडवाली आय थिंक. मी सर्वात मागे बसलेली आहे आणि सगळे इकडे पुढे. आणि अशी आमची ट्रेन चालू झालेली आहे. लेट्स गो. इट्स फन टू राईड लाईक दिस. असा काही व्ह्यू आहे, खूप सुंदर दिसतंय. कॅमेरामध्ये ॲक्च्युली तेवढं कॅप्चर नाही होतं पण ऊपर की ओर काटना कुंडल दिखेगा और सामने की ओर देखेंगे राइट में आपको वासु विनायक दिखेगा जो गले में. यहाँ से आप नीचे देखेंगे पार्क में आपको मेज गार्डन, नंदी जी म्यूजिकल फाउंटेन, संगम स्थल दिखेगा तो क्या है पूरा पार्क. और सामने की ओर देखेगा तो वो नाथद्वारा सिटी का व्यू दिखेगा. आराम से आप वीडियो फोटो ले सकते हैं. फिर यहाँ से जाएंगे अपन ग्लास ब्रिज देखने.
आम्ही मंदिरातून आलो, तिथे फोन अलाउड नव्हता सो मी नाही नेला. आणि आता आम्ही चाललो आहे लंच करायला खम्मगणीमध्ये. सो थोडं मेन रस्त्यावरून थोडं आत येते. सो आम्ही तिथून उतरलो आणि बसमधून आणि आता आम्ही चाललो आहे चालत. आणि इकडे छान लेक आहे. सो आता आम्ही इथे पोचलो फायनली. खूप थकलो. खूप नाईस आहे. ठीक आहे त्याला बोलो. आणि काय त्यावर राईस का राईस घ्यायची की रोटी घ्यायची? राईस घ्यायचं ना. मला तर दोन्ही चालतं. पण त्याला विचार लाल मास म्हणजे असं ग्रेव्हीसारखं येत ना. हां मग राईस घेऊया. बरोबर आहे. राईस घेऊया. लाल मास मागवला इकडचा फेमस आहे आणि नान आणि राईस आहे. आम्ही सगळे तेच खातो. सो आता मी इकडे आलो आहेत विंटेज कार्स बघायला. म्युझियम आहे ह्याचं. एक्सटिरियर आहे. इकडे कॅफे रिस्ट्रो कॅफे आहे. रिस्ट्रो नाही आहे, रेस्टॉरंट अँड बार आहे. म्हणजे मला दाखवतो मर्सिडीज. मर्सिडीज आहे का नाही मॉरिस 1960 सालची. मध्ये ही हिस्ट्री पण द्यायची म्हणजे कोणाला दाखवत यूट्यूबवर टाकून 500 रुपये त्यांचे वाचते. अडल्टसाठी 400 रुपीज आहेत आणि 12 इयर्सच्या अबावसाठी. आणि त्याच्या खालचं आय थिंक सांगते मी विसरली आहे. सो मी तिकडे दाखवते तुम्हाला. जेव्हा मी जाईल ना आता पुन्हा बाहेर पडीन तेव्हा मी तुम्हाला सांगते. लहान मुलांचं किती आहे काय
250 आहे चार्जेस एंट्री फीस. आणि मोठ्यांचं 500. हां बोलली. चला आता बसतो. हो. सो आता आम्ही चाललो आहेत सिटी पॅलेसला. इथे आहे सिटी पॅलेस. हे आम्ही ट्रेन घेणार आहेत आता परत. आणि हा सिटी पॅलेस आहे. कोणती कोणती बसू काय. सो आम्हाला आमचा जो ड्रायव्हर आहे तो बोलला की इथे आतमध्ये तुम्हाला गाईड मिळेल पहिले तर. आणि त्यानंतर तो म्हणाला की तिकडून पण तुम्ही जगदीश टेम्पलला जाऊ शकतात. पण ते समथिंग 700 वगैरे काहीतरी घेतात. आणि जर आपण फतेह लेक करून एक आहे तिकडून जर घेतलं तर तिथून 200 रुपीजच घेतात. सो लेट्स, मला माहीत नाही आता मी इकडून घेणार आहे की तिथून. सो लेट्स सी कुठे जातो. आता सध्या तर सिटी पॅलेस बघायचं आहे. व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट टू. सो लेट्स गो. आहे सिटी पॅलेस. आता हे लोक बघतायत गाईड वगैरे घ्यायचं. मला दाखवते. खूप सुंदर आहे. व्हेरी सो आय थिंक हा गाईड आहे. हा बघा दिस पर्सन. हां चला. हे मैत्री थांब. ऐक स्वरा. हो हो ऐकते मी. पहले से आप लोग घूमने आए हुए राजस्थान. ह्या एरियात सगळ्यांचं राजतिलक वगैरे व्हायचं. त्या खिडकीतून सगळ्या राण्या वगैरे बघायच्या. आणि ह्या पण सगळ्या त्यांच्यासाठीच आहेत. हे काहीतरी 400 इयर समथिंग ओल्ड आहेत. आणि ही एरिया पण तेवढीच ओल्ड आहे. हां काढू ना. ह्यांचं होते ना. आता यांच्या मागे हे जाते ढोलकी वाजवत. तेव्हा चालू. हे चल मैत्री. मैत्री सो आता आम्ही सर्व चेंज वगैरे केलं आहे. इट्स डे 2 ओनली. आम्ही परत आलो होतो हॉटेलवरती. आणि आता आम्ही परत चाललो आहे हाऊस. काय हाऊस ऑफ मिलेट्स नाही मिलेट्स ऑफ मेवर. मिलेट्स ऑफ मेवरला इट्स अ कॅफे नियर जगदीश टेम्पल. सो आम्ही तिकडेच जातो. आणि आता आम्ही टुकटुक घेणार आहोत. कहाँ से मिलेगी. सो आम्ही आता टुकटुक घेतली आहे. अँड वी ऑल आर सिटिंग हिअर. ते का
आम्ही एका रिक्षावाल्याला विचारलं की इथे लस्सी कुठे छान मिळते. सो त्यांनी आम्हाला सांगितलं हनुमंताच्या मंदिराजवळ बोललो. सो हे इकडे सांगितलंय. एकच ग्लास घे अगोदर ना. लस्सी है, एक ही ग्लास देना. हा बाहेरच बसू. सो हे मंदिर आहे. आम्ही बघतो अगोदर, टेस्ट करतो की कसं आहे आणि मग तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट केली. सो इकडे आहे ह्याच्यामध्ये. सो अशी लस्सी येते. कितने की आहे? 30 रुपये. 9 चमचा 9. रिव्ह्यू तर ते असेल. चांगली आहे. खूप ठीक आहे. पण खरंच खूप मस्त आहे. खूप मस्त. खूप ठीक आहे ना. तुला असं वाटतं खावी लागते. येऊन ये ना. पिते लस्सी नाही ठीक आहे. श्रीखंड सारखी वाटते ना. सो आता आम्ही इथे पोचलो आहे मिलेट्स ऑफ नेवर्सला. इथून असा रोड आहे. जगदीश टेम्पलच्या एकदम बाजूनी रोड जातो हा. हे शॉपिंगचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत. हां लेफ्ट साईडला आहे. जगदीश टेम्पलला फेस करून तुम्ही उभे राहिलात तर थांबायचं लेफ्ट साईडला आहे आणि थोडी चढण आहे. असं तिकडे सर मी तुम्हाला दाखवते मिळेल. खूप छान आहे. एंट्रीज खूप सुंदर आहे. सो इथे रूफटॉप पण आहे. पण आम्ही असा विचार करतोय की खाली जाऊयात AC मध्ये. चल खाली जाऊया मग. हां खाली. सो आम्ही इकडे हे व्ह्यू सोबत आहोत बसलेलो. तर आम्ही ऑर्डर करतो काहीतरी. बरंच यांच्याकडे व्हरायटीज आहेत. या हां पॅट. हे आहे मिलेटची टिक्की आणि हे थाय नूडल्स आहेत. सो आता रात्रीचे 10:50 झालेत आणि आम्हाला भूक लागली आहे. सो आम्ही झोमॅटोवरून फूड ऑर्डर केलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे चायनीज वोकमधून ऑर्डर केलं आहे. अरे दोनच आहेत का? काय नाही हाताने खाऊ. काय येते ठीक आहे. सो आम्ही मला असं वाटतं त्याच्यात राईस आहे, त्याच्यात ग्रेव्ही आहे आणि ह्याच्यात फ्राईड राईस आणि इथे सेजवान आहे. त्यांनी चमचे दिले. सॅलो टेप आहे. पॅकेजिंग इज नाईस. आता उघड का. नाईस आहे. राईस बरोबर ग्रेव्ही आहे की? हा ग्रेव्ही दोन्ही. अरे हे पण सेम राईस आहे, ते पण सेमच राईस आहे. फक्त ग्रेव्ही आपण हे मागवलं, एक्स्ट्रा मागवलं का. सो आता आम्ही एन्जॉय करतो, खातो आणि त्यानंतर आम्ही झोपणार. तर उद्या भेटूया आपण. ओके सो बाय.